ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दिवसभरातला चौथा महत्त्वाचा मुद्दा, चौथी बातमी। मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी लोकार्पण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नवी मुंबई महानगरपालिकेनं पुन्हा एकदा कपड्यानं झाकून टाकलं। महाराजांचा पुतळा पुन्हा झाकल्यानं शिवप्रेमींसह मनसे नेत्यांमध्ये संतापाची लाट आहे आणि त्यामुळे पुन्हा गनिमी कावा करण्याचा इशारा मनसेने दिलाय। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा गेल्या 4 महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत तसाच झाकून ठेवल्याच्या अवस्थेत होता। जेव्हा मनसेचे नेते अमित ठाकरेंना या सर्व प्रकाराची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी कुठलीही परवानगी न घेता रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अमित ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं होतं। स्वतः मनसेचे नेते गजानन काळे देखील त्या ठिकाणी होते। त्यानंतर मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह 70 जणांवर नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। दरम्यान अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे। याबाबत जेव्हा अमित ठाकरेंना विचारण्यात आलं तेव्हा माझ्यावर पहिला गुन्हा हा महाराजांसाठी दाखल झाल्यानं बरं वाटतंय अशी भावना त्यांनी बोलून दाखवली। काय आहे त्यांची संपूर्ण प्रतिक्रिया, सुरुवातीला पाहूया। सकाळी उठल्यावर मला FIR आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली महाराष्ट्रात माझ्या राजकीय प्रवासात। त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं। महाराज असे घाणेरड्या कपड्यात जर गुंडाळून ठेवले तर आजच करून टाकू। आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांच्या तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं। त्याच्यामुळे मला काही इश्यू नाही। माझ्या महाराष्ट्र सैनिकांबरोबर मला FIR झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं। दरम्यान अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे हे मात्र चांगलेच संतापले। सोशल मीडियावरती पोस्ट करत त्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे। काय म्हणतात नेमके आदित्य ठाकरे ते आपण ट्विटच्या माध्यमातून पाहूयात। ते ट्विट करतात, आमच्याच राज्यात आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कुणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही। 4 महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कपड्यानं झाकून ठेवलाय आणि अमितनं हा महाराजांचा अपमान सहन न झाल्यानं त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं। महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता। मोडून काढू ही दादागिरी निवडणूक आयोग आणि सरकारची। तर एक मोठा भाऊ म्हणून आदित्य यांनी त्यांची पाठराखण केल्यानंतर मात्र अमित ठाकरेंनी नेमकी यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात। आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट टाकली। मी आता जस्ट वाचली। मी आता त्यांना भेटायला पण चाललोय। पण खूप खूप धन्यवाद त्यांचे। आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो, त्याच्यात आपण राजकारण बघत नाही। आणि आदित्यजींनी असं तारीफ केली, मला खूप आवडलं। आणि आज संपूर्ण प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी असलेले मनसेचे नेते गजानन काळे स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेत। गजाननजी, स्वागत। राजकीय जीवनात पहिला गुन्हा तो देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परवानगी शिवाय अनावरणाचा, याकडे तुम्ही कसं पाहता? कारण गुन्ह्याची ज्यावेळेला प्रत आमच्याकडे आली त्यावेळेला जसं अमित ठाकरेंचं नाव त्यामध्ये, दुसऱ्या स्थानावरती लगेच गजानन काळे, म्हणजे तुमचं स्वतःचं नाव आम्हाला त्या ठिकाणी वाचायला आणि पाहायला मिळालेलं होतं। राजकीय जीवनात अशा प्रकारचे गुन्हे आणि तरी देखील मात्र पुतळ्याचा अनावरण आणि त्याची पुन्हा एकदा प्रतीक्षा, घाणेरड्या कपड्याचा वापर, किळस येते का या सगळ्या गोष्टींची? नाही, नक्की 100%। म्हणजे मला एक अजूनही लक्षात येत नाहीये, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 4 महिने प्रतीक्षेत। कुणासाठी? महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये अशा अनेक वास्तू आहेत की ज्या मुख्यमंत्र्यांची वेळ मिळते की नाही, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळते की नाही, स्थानिक आमदार नेत्याची वेळ मिळते की नाही याच्या प्रतीक्षेत आहे। त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही अपवाद ठरू नये। बरं, तो अशा पद्धतीने झाकून ठेवण्याची ही कुठली पद्धत आहे? म्हणजे त्याला प्लास्टिकने बांधून ठेवलंय, त्याला रस्सी दोऱ्याने बांधून ठेवलंय। अहो, हा छत्रपतींचा महाराष्ट्र ना। म्हणजे मला आठवतंय की श्री शिवछत्रपती के साथ मोदीचा हात म्हणून अशा पद्धतीने ह्या घोषणा दिल्या गेल्या होत्या ना भारतीय जनता पक्षाने। चलो चले मोदी के साथ म्हणून शिवछत्रपतींचा आशीर्वाद।
आता काही दिवसांपूर्वी सन्माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी देवाभाऊ या नावाने सगळ्या वर्तमानपत्र, महाराष्ट्रातली एकही भिंत शहरांमधली सोडली नव्हती. महाराजांना वंदन करतानाचा त्यांचा फोटो आपण सगळीकडे पाहिला. अगदी म्हणजे शौचालयाच्या बाहेरही पाहिला. हा बरोबर. मुळातच अवमान होता. आणि नवी मुंबई महानगरपालिकेने त्याच्यावर कहर केला. हं. का तर मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही, का तर उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही. बरं, हे दोनही म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेल्या 4 महिन्यामध्ये कमीत कमी 10 वेळा या नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आले असतात. बर. 2 वेळा कार्यक्रम पत्रिकेत त्या महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा उल्लेख आहे. हं. पोलीस स्टेशन नवी मुंबईचं नेरूळ पोलीस स्टेशन यांनी पत्र दिलंय महापालिकेला की जनभावना लक्षात घेता आपण तात्काळ याचं अनावरण करावं आणि जनतेसाठी ते खुलं करावं. हं. इतकं असून सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या ह्या महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही, कारण ही श्रेयवादाची लढाई आहे. बर. मुळातच कोणी उद्घाटन करायचं इथून सुरुवात आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी करायचं हं. की शिंदे सेनेच्या नेत्यांनी करायचं. त्यामुळे बर. ही गोष्ट ज्यावेळी मी सन्माननीय अमित साहेबांच्या कानावर घातली आणि त्यांनी तात्काळ महाराजांचा पुतळा त्याची सगळी पाहणी केली, त्यांचा राग अनावर झाला आणि ते म्हटले की नाही, तात्काळ आपल्याला यातून मुक्तता करायची आणि आम्ही त्याचं उद्घाटन सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते केलं. बर. आज तो कालपर्यंत त्या पुतळ्याला रोषणाई वगैरे सगळं होतं. हं. परत एकदा पोलिसांवर महापालिकेवर दबाव आला आणि रात्री 3-3:30 वाजता म्हणजे ज्यावेळी चोर आणि दरोडेखोर काम करतात हं. अशा वेळेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली येऊन 100-200 पोलीस फौजफाटा घेऊन हं. त्याला परत एकदा ती हिरवी जाळी उभारली. हं. 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 म्हणजे तुम्ही शिवप्रेमींच्या शिवभक्तांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम केलं जाते महापालिकेकडून. हं. कुणाची वाट बघितली जाते? हे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. बरोबर आहे. गजाननजी, मला जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचाच असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण्यांची करावी लागणारी प्रतीक्षा किती मोठं दुर्दैव मानता येईल? नाही, खूप खूप म्हणजे आम्हाला खरं म्हणजे तर वाईट वाटतं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच हे करायचं की काय असा घाट घातला जातोय. बर. त्यामुळे महाराज असो, नाहीतर महाराजांचे पुतळे असो, नाहीतर महाराजांचे गड किल्ले असो, हं. त्याला हात त्याच वेळी घातला जातो ज्यावेळी निवडणुका 15-20 दिवस डोळ्यासमोर असतात. 4 महिन्यापूर्वी निवडणुका नव्हत्या, पण शिवजयंतीचा मुहूर्त गेला. हं. त्यानंतर तिथीनुसार मार्च मधल्या शिवजयंतीचा मुहूर्त गेला. हं. 1 मे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त गेला. गुढीपाडव्याचा मुहूर्त गेला. या सगळ्या मुहूर्ताला स्थानिक शिवप्रेमी शिवभक्तांनी जवळपास सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती आयुक्तांकडे हां. हां. की आपण तात्काळ हे स्मारक खुलं करावं आणि लोकांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून द्यावं. बर. पण मला वाटतं राजकीय नेत्यांची सोय पाहणं हेच काम फक्त आता महापालिका प्रशासनाला राहिल्याचं दिसतंय. बरोबर आहे. आणि याचं राजकीय अत्यंत वाईट आहे. इच्छाशक्तीचा अभाव एवढंच आपल्याला म्हणावं लागेल. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आमच्याबरोबर या संदर्भात चर्चा केली त्यासाठी. मात्र अमित ठाकरे हेही म्हणतात की महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल तर भविष्यातही असे गुन्हे मी अभिमानानं करेन, असा स्वतः विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. धन्यवाद गजाननजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. त्यानंतर दिवसभरातली 5वी महत्त्वाची बातमी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आज 13व्या स्मृतिदिनी राज्यभरामधील शिवसैनिकांकडून अभिवादन केलं जात आहे. अगदी सकाळी 7 वाजल्यापासूनच दादरच्या स्मृतीस्थळावर शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. भावनिक वातावरण, घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून सोडला होता, दुमदुमून गेला होता. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे सह कुटुंब स्मृतीस्थळी दाखल झाले होते आणि त्यानंतर राज ठाकरेंनी देखील बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्या सोबतीनं आदरांजली वाहण्यासाठी ते त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि चंदूमामा स्मृतीस्थळी काही काळ एकत्र बसलेले दिसले. हे दृश्य पाहून उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले, कारण तब्बल 11 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे दादरमधल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र अभिवादन करताना दिसले. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्तानं ठाकरे कुटुंब एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं.
तर गेल्या काही दिवसांपासून आपल्या आजारपणामुळे संजय राऊत हे माध्यमांपासून खरं तर दूर आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा त्यांच्यातील कडवट शिवसैनिकाची झलक दिसून आली. कारण तब्येत बरी नसताना देखील कसलाही विचार न करता संजय राऊत हे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल झाले. बंधू सुनील राऊत यांचा हात धरून संजय राऊत आणि बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ गाठलं. यावेळी त्यांची तब्येत काहीशी कमी असल्याचं आणि नरम गरम असल्याचं जाणवलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.